महाशिवरात्रीच्या दिवशी इतिहासात सुद्धा एक मोठा प्रसंग घडला होता। भगवान शिवाने जसं तांडव करावं तसंच प्रतापराव गुजरांनी त्यांच्या 6 सोबत्यांबरोबर नेसरीच्या खिंडीमध्येही तांडव केला होता। हा रणतांडव होता, अकांड तांडव होता। आणि हा तांडव का घडला होता? कारण प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास सोडून दिलं होतं। बाबासाहेब पुरंदरेंनी शिवकल्याण राजामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या तोंडी खूप सुंदर वाक्य दिलेले की सर्वोबत स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमा जोपर्यंत गर्दीस मिळवत नाही तोपर्यंत रायगडी आम्हास तोंड न दाखविणे। आणि प्रतापराव गुजर आपल्या 6 शिलेदारांसोबत निघाले निसरी खिंडीत बहलोल खानावर छापा घालण्यासाठी। आणि याच्यासाठी वेडात मराठे वीर दौडले सात। आणि आपण गीतशिवांमध्ये प्रतापराव गुजरांच्यासाठी जे गाणं लिहिलं होतं ते असं आहे, भरडुनी चिरडुनी टापांनी घनघोर तिमिर तुफान, सूर्यरथाचे उधळत सुटले 7 तुरग बेभान। म्हणजे हा अंधार घालवण्यासाठी जणू काही सूर्याच्या रथाचे हे 7 घोडे पळाले आहेत। आणि त्याचं कडवं आहे, आवेश रांगडा त्वेष पाहुनी स्तब्ध गोठला वायू, प्राण घेत तळ हाती झुंजण्या झेपे 7 जटायू। म्हणजे जसं सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी लढून जटायूंनी जसं युद्ध मांडलं होतं तसंच हे स्वराज्य वाचवण्यासाठी प्रतापराव गुजरांनी सुद्धा प्रतापराव गुजरांनी त्यांचे 6 शिलेदार यांनी बहलोल खानाशी युद्ध मांडलं होतं। आणि त्याच्या पुढे आहे, आवेश रांगडा त्वेष पाहुनी स्तब्ध गोठला वायू, प्राण घेत तळ हाती झुंजण्या झेपे 7 जटायू, गर्दीस मिळविण्या दुश्मनास हे ध्येय उरी ठेवून, सूर्यरथाचे उधळत सुटले 7 तुरग बेभान। सूर्यरथाचे उधळत सुटले 7 तुरग बेभान।